नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक, महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज 22 एप्रिल 2026. तर बघा, 23 एप्रिल पासून ते 12 मे पर्यंत कसे वातावरण असेल त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ. तर बघा मित्रांनो, 18 तारखेपासून जो महाराष्ट्रामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज सुरू झालेल्या आहेत, तर त्या मी पहिल्यापासून देखील सांगत आलो की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून एक जोड क्षेत्र हे बनत आहे आणि ते कर्नाटक पासून सांगली साताऱ्यापर्यंत येतं, पुण्यापर्यंत येतं आणि त्याचा मर्ज क्षेत्रामुळे ठिकठिकाणी पाऊस होतोय. तर बघा, तापमान हे अधिक झालेलं आहे. 44 अंश सेल्सिअस एक अकोला वगैरे त्या भागात आणि इतर जिल्ह्यांमध्ये ते 40च्या आसपास तापमान आहे. तापमान हाय झालं, थोडं बाष्प भेटतंय, त्यामुळे पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या आहेत. राज्यामध्ये या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज 27 एप्रिल पर्यंत चालू राहणार आहे. लक्षात घ्या, 27 नंतर इंटेन्सिटी कमी होणार, परंतु तोपर्यंत या ऍक्टिव्हिटीज बनतच राहणार, कारण त्यानंतर वाऱ्याचे डायरेक्शन हे बदलणार आहे. उद्यापासून 23 एप्रिल पासून थोड्या हवेचा वेग हा पश्चिम घाटावर आणि महाराष्ट्राच्या मध्य मराठवाड्यापर्यंत हवेचे वेग वाढणार आहे. तर ते हवेची गती जर पाहिली तर साधारणपणे 25 ते 30 किलोमीटर प्रति तास या वेगाचे वारे त्या ठिकाणी राहतील आणि तापमान देखील त्याच्यामध्ये राहणार आहे. तर पावसाचे जे काही सिस्टीम आहे या 27 तारखेपर्यंत विखुरलेल्या अवस्थेत ह्या चालूच राहणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर विशेषतः तर आज जर बघितलं तुम्ही, बघा, सोलापूर पासून ते नाशिक पर्यंत असा एक पट्टा होता, तर ते फार मोठा काही पाऊस झालेला नाही, परंतु जरी काही ठिकाणी आज तो पाऊस बघा, सोलापूर, बार्शी वगैरे ह्या आणि अहिल्यानगरचा जो भाग, पुण्याचा काही भाग, साताऱ्याचा काही भाग आणि नाशिकच्या अगदीच इगतपुरीचा तो भाग, या भागामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या होत्या. बाकी ठिकाणी विरळ असे ढग होते. तर असं कसं असतं मित्रांनो, जेव्हा तुम्ही रडार ही 2 तासाची अॅक्युरेसी देते, तर हे जे ढग दिसतंय हे ढग पावसाचं नसतं. मात्र ज्या ठिकाणी जे स्पॉट दिसतात या ठिकाणी पावसाची परिस्थिती का असते, तर त्या ठिकाणी अधिक जाडीचे ढग असतात. म्हणून रडार काय करते, त्या ठिकाणी एक हायलाइट करते की या ठिकाणी पाऊस पडू शकतो आणि त्या ठिकाणी पाऊस हा असतोच. लोकल जे काही त्यांचे वेदर स्टेशन असतात त्यांचे अपडेटेड घेऊन या ठिकाणी अशा पद्धतीने ते अॅनिमेशन बनवलं जातं. तर आता आपण 23 तारखेपासून ते 12 मे पर्यंत कशी परिस्थिती ते बघू. हवेचे वेग जर पाहिले आयएमडीच्या मॉडेलवरून, तर बघा, ह्या ठिकाणाहून अरबी समुद्राच्या अगदी वरच्या भागातून कराचीच्या बंदरापासून तर असं संपूर्णपणे गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रावरती हवेचे वेग येऊन पुन्हा हवा दक्षिण उत्तर त्या ठिकाणी होते आणि हे उद्यापासून 4-5 दिवस हवेचा वेग हा आपल्याकडे असणारच आहे. आणि पुढील काळात तापमान जर बघितलं तर मित्रांनो, बघा, महाराष्ट्रामध्ये जवळपास हे जे येलो कलर जो दिलाय, येलो, फक्त गुजरात आणि राजस्थानवरती तापमान थोडंसं गिरावट पुढच्या 5-6 दिवसात दिसते. मात्र महाराष्ट्रावरील तापमान हे 39 अंश सेल्सिअस ते 44 अंश सेल्सिअस पर्यंत टिकून राहणार आहे आणि ते साधारणपणे 5-6-7 मे पर्यंत वातावरण हे अशाच स्वरूपाचं राहणार आहे. जे काही आपल्याकडे फॉरकास्टिंग करणारे मॉडेल आहे, जीएफएस मॉडेल, ईसीएमडब्ल्यूएफ मॉडेल, जीएम आणि आयकॉन, हे मॉडेलचं एकत्रितरित्या कॉम्बिनेशन करून मी जे एआयच्या साह्याने हे जे बनवलंय, तर तुम्ही बघू शकता की राज्याच्या, देशाच्या कुठल्या कुठल्या भागात या पावसाच्या शक्यता बनताय. तर बघा, आपण महाराष्ट्राचाच विचार करतोय कारण सध्या फक्त महाराष्ट्राचा अंदाज देतोय. म्हणून ह्या अॅनिमेशन वरून तुम्ही बघू शकता की साधारणपणे बघा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुण्याचा भाग, या भागामध्ये साधारणपणे 22 ते 26 एप्रिल च्या याच्यामध्ये पावसाच्या शक्यता, हा जो गुलाबी कलर दिसतो त्यानंतर जो निळा कलर दिसतो, तर या ठिकाणी ह्या भागात पावसाच्या शक्यता अधिक. अन्य मराठवाड्याच्या या भागामध्ये इकडे जसं जावं तसं पूर्वेला पावसाच्या शक्यता या कमी. आणि जो सफेद भाग दिसतो आपल्याकडे बघा, तर हा जो सफेद भाग दिसतो, तर ह्या ठिकाणी विदर्भाच्या या भागात पावसाच्या शक्यता कमी आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव या भागात पावसाच्या शक्यता या कमी आहे. नाशिकच्या भागात देखील पावसाच्या शक्यता कमी आहे. कोकण जो भाग आहे त्या ठिकाणी पावसाची शक्यता या कमी आहे. फक्त स्थानिक वातावरण तयार होऊन कुठेतरी त्या ठिकाणी पावसाची शक्यता जाणवतात. मग मात्र हा जो बेल्ट दिसतो, या बेल्टमध्ये मग तो सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगरचा काही भाग येतो त्याच्यामध्ये आणि जवळपास नाशिकचा भाग येत नाही त्याच्यामध्ये, तर पालघरचा भाग देखील येत नाही. इकडे धुळे, नंदुरबार या ठिकाणी, जळगाव या पावसाची शक्यता नाही. अकोला, अमरावती आणि इकडे बघा नागपूरच्या भागातही कुठल्याही पावसाची शक्यता या पुढच्या 22 ते साधारणपणे बघा
22 ते 26च्या दरम्यान त्या ठिकाणी दिसत नाही. आता 27 ते 30 एप्रिल तो अंदाज बघूयात आपण. तर बघा, देशाचा न विचार करता आपण राज्याचाच बघतोय. पुन्हा एकदा त्याच भागामध्ये जो काही पावसाचा जो पट्टा आहे 27 ते 30 एप्रिल, हा जो शिरा दिसतो तुम्हाला, हा जो ही अशी उंच, तर हा पणे धाराशिव ते सोलापूर, धाराशिव, त्यानंतर अगदी सातारा, सांगली, कोल्हापूर पर्यंत, इकडे परत वरती एकदा पुण्यापर्यंत आणि नाशिक उत्तर दक्षिण बाजूपर्यंत हा पट्टा असा विखुरलेला दिसतो. त्याच्यामध्ये अहिल्यानगरचा देखील भाग येतो. तर ह्या भागात पावसाचे चान्सेस हे 27 ते 30 ते दरम्यान मध्ये स्थानिक वळीव वातावरण ज्या ठिकाणी तयार होईल त्या ठिकाणी होईल. मात्र मोठा पाऊस नाहीये, हे मॉडेल अंदाजे. बाकी ठिकाणी पिवळा विखुरलेला जो कलर दिसतो, या ठिकाणी खूपच पावसाच्या शक्यता या कमी दिसतात, अगदी हलक्या स्वरूपात, जिथे लोकल क्लायमेट तयार होते तिथे. आता मे महिना चालू होतो बघा, 1 ते 5 मेच्या दरम्यान राज्यामध्ये फक्त विदर्भाच्या भागामध्ये, मग त्याच्यामध्ये गोंदिया येईल, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या भागामध्येच पावसाच्या शक्यता ह्या दिसतात वाशिमकडे. आणि ह्या भागात, देशाच्या ह्या भागात पावसाची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्रात 1 ते 5 मेच्या दरम्यान कुठलीही शक्यता महाराष्ट्राच्या भागात दिसत नाही. पुन्हा एकदा 6 तारीख म्हणजे 6-7 मे ते 11-12 मे पर्यंत जर बघितलं आपण, तर साधारणपणे त्यावेळेला असं दिसतं की विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या भागात पावसाच्या शक्यता या नाहीये. अगदी पूर्व मराठवाडा, याच्यामध्ये मराठवाड्याचा आता काही भाग येतो, तर याच्यामध्ये पावसाची शक्यता बघा, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, यानंतर नाशिक, त्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव या भागामध्ये पावसाची शक्यता, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या भागात पावसाच्या शक्यता ह्या मेच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये आपल्याला वाढताना दिसतात. कोकण किनारपट्टीकडे पावसाची शक्यता ही नाहीये. या काळामध्ये 3 ते 4 स्ट्रॉंग WD देखील हिमालयावर त्या ठिकाणी येतात. तर आता बघा, आपण साधारणपणे 23 एप्रिल पासून ते 12 मे पर्यंत अंदाज बघितला. त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की साधारणपणे 27 तारखेपर्यंत पावसाची ऍक्टिव्हिटीज आहे. मेच्या पहिल्या हप्त्यात पाऊस नाही, मात्र मेच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या वाढत जातात. आता ह्या काळात काय होतं मित्रांनो, बघा, 1 ते 7 मेच्या दरम्यान आणि 8 ते 12 मेच्या दरम्यान मेमजेओ फेज हा आपल्याकडे एंटर करतोय एक एम्प्लिट्यूड मध्ये. तर त्या काळामध्ये साधारणपणे चक्रीवादळाच्या परिस्थिती ह्या बनत असतात हिंदी महासागरामध्ये, मे महिन्यामध्ये बनतात दरवर्षी. तर यंदा असं दिसतंय की 2 लो प्रेशर ह्या ठिकाणी बनताना दिसत आहे, एक अरबी समुद्रात आणि एक बंगाल उपसागरात. तर त्याचा प्रभाव साधारणपणे वरच्या बाजूला दिसतोय. तर आता अजून ट्रॅक निश्चित नाही देता, पण बघूया आता कोणत्या बाजूला जातं. तर कदाचित जो काही मेच्या दुसऱ्या हप्त्यापासून जो पाऊस दिसतो, तर त्याच्यात एवढी इंटेन्सिटी जरी नसली, कदाचित त्याचा प्रभाव असेल. आता ह्या ठिकाणी बघा, 23 ते 29 एप्रिल दरम्यान एक ट्रप बनताना दिसते. त्यामुळे ही जी ट्रप आहे ही 27 ते 29 तारखेपर्यंत ह्या जो महाराष्ट्राचा तुम्ही जर बघितलंय 18 तारखेपासून जो काही पाऊस चालू आहे, हा पाऊस हा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव पासून असे सरळ वरच्या रेषात नाशिक पर्यंत याच भागात पाऊस पडतो. जसं जसं उत्तरेला जावं तसं तसं पावसाची इंटेन्सिटी कमी होत जाते. साधारणपणे ह्या लो प्रेशर एरिया हा लांबचा अंदाज आहे अजून, परंतु याच्यावर आपण लक्ष ठेवून असतो आणि काही बदल झाला तर ते आपल्याला तो नक्कीच सुचवू. तर मित्रांनो बघा, साधारणपणे पुढच्या 15 दिवसाचा अंदाज मी तुम्हाला सांगितलाय. आता ज्या ठिकाणी कांद्याच्या हार्वेस्टिंग चालू असतील त्या लोकांनी काय करायचंय की दुपारपर्यंत काढल्यानंतर कापणीचे जे काम झालं तर पोळ मारून झाकण्याची व्यवस्था असू द्या, कारण खूप मोठा पाऊस नाहीये. बघा, आतापर्यंत जो काही उत्तर महाराष्ट्रामध्ये जो काही कांद्याचं क्षेत्र आहे तो सुरक्षित ठेवलाय. अजून पाऊस आपल्याकडे अगदी आला, रात्री 2-3 दिवस पाऊस पडला, काही ठिकाणी नाही झाला, फक्त रायपूर जो आहे मनमाड पासूनच्या पूर्व भागात त्या दिवशी पाऊस झाला. अन्य याच्या ठिकाणी आतापर्यंत कांदे सुरक्षित ठेवले त्यानं. परंतु आपण सावध राहायचंय, पोळी झाकण्याची व्यवस्था करायची. इतर देखील हळद आले असतील किंवा इतर भागाची पिकं असतील त्या ठिकाणी जी झकपाक जी असेल ती करायची आहे, कारण पाऊस खूप मोठा जरी नसला तरी थोड्याफार प्रमाणात त्याच्या ऍक्टिव्हिटी ज्या असणार आहे. आता तापमानाबद्दल जर बोलायचं झालं, अनेक मित्रांनी कमेंट केलंय की भाऊ तापमान कसं असेल, तर तापमान हे 15 मे पर्यंत तापमान असणार आहे. त्याच्यामुळे आता बऱ्याच त्या काळामध्ये टोमॅटोच्या लागवडी सुरू होतील किंवा शिमला मिरची किंवा तिखट मिरचीच्या ज्या काही सेगमेंट आहे त्याच्या लागवडी सुरू होतील. त्या काळामध्ये बेडला भरपूर पाणी देऊन घ्या आणि जे बेड पाडणार आहे ते बेडला साईडनं सेंटरला तुम्ही जे होल पाडताय त्या साईडनं एक बॅकला एक खालच्या बाजूला एक होल पाडायचं, त्याच्यावर हवा पास होऊन जाते. आणि खूपच टेम्परेचर जर असेल, आपल्या अंदाजाकडे लक्ष असू द्या, आणि खूप टेम्परेचर जर हे 40+ असेल तर त्यावेळेस तुम्हाला काही ग्लास भेटतात. आपण जे पाणी पितो कागदी ग्लास, या कागदी ग्लास जर टाकले तर झाडाची मर जर ती काही होत नाही त्या ठिकाणी. मी स्पेशल व्हिडिओ त्याच्यावरती देणारच आहे.
परंतु ते जे तो देखील एक अंदाज लक्षात घ्या. टेम्परेचर हे 7 मे पर्यंत तरी दिसतं, परंतु अधिक टेम्परेचर देखील 15 मे पर्यंत शक्यता आहे. त्यानंतर हळूहळू वातावरणामध्ये वळीव 2-3 पाणी होतील, तर मागच्या वर्षासारखा मे महिन्यात इतका पाऊस दिसत नाही. लक्षात घ्या, हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा. त्यामुळं हा अंदाज सगळ्यांनीच लक्षात घ्या. प्रत्येक जण कमेंटमध्ये त्या ठिकाणी विचारत असतो की बाबा आमच्या जिल्ह्यात पाऊस कसा. तर मी बघा, काल जो 20 जो मान्सून 2026 जून ते सप्टेंबर पावसाचा अंदाज त्या ठिकाणी दिलेला आहे, तो व्हिडिओ 25 मिनिटाचा आहे, परंतु तो अनालिसिस आहे. त्याच्यामध्ये मी एल्निनो, लानिना, WD किंवा एनजीओ फेज याचं अनालिसिस केलंय आणि त्यानुसार जो काही पावसाचा अंदाज 98 ते 104% पावसाचा आपण अंदाज त्या ठिकाणी बनवलाय. तर त्या संदर्भात जो बनवला तर मागच्या डेटावरून त्या ठिकाणी आपण बनवलाय. तर हा डेटा असतो, त्या डेटानुसार तो पाऊस 5% प्लस मायनस होतो, परंतु घाबरण्याचं कारण नाही. यंदा पाऊस हा खंड पाऊस आपल्याला बघायला भेटणार. पावसाची खंड पडतील, परंतु पिकांची गरज भागेल इतका पाणी त्या ठिकाणी होणार आहे. पूर्ण दुष्काळ आपल्याकडे पडणार नाहीये. त्याच मी सांगितलंय आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा आणि सगळ्यांनी हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा. लोक शेअर करते नाही आणि शेअर करा. आणि जर आपल्या अंदाज सेवेमुळे जर लाखोचा फायदा होत असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला काही हरकत नाही. प्रत्येकाने हा चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर जिल्ह्यातील माझा अंदाज फक्त नाशिक जिल्ह्यापुरताच मर्यादित नसून संपूर्ण राज्यातील संपूर्ण जिल्ह्याकरता आपला अंदाज असतो. तर मी जरी नाशिक जिल्ह्यात असलो पण नाशिक जिल्ह्याचाही अंदाज मी सांगतोच, परंतु इतर जिल्ह्याचा अगदी गोंदियापासून ते इकडे खाली सिंधुदुर्गपर्यंत, इकडे पालघर पासून ते धाराशिव पर्यंत, अगदी वाशिम असेल, वर्धा असेल, यवतमाळ, सगळ्या जिल्ह्यामधील अंदाज माझा असतो. अहिल्यानगर, माझ्या आसपासचे जिल्हे तर आपण फोकस करून सांगतो तिथे. त्यात संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल किंवा पुण्याचा भाग असेल, पालघरचा असेल, नाशिकचा असेल, नंदुरबार, धुळे, जळगाव याच्यातील अंदाज देखील असतो. आणि इतर जालना, बीड, परभणी, यवतमाळ सगळ्या भागाचाच अंदाज त्या ठिकाणी असतो. त्यानुसार कमेंटमध्ये देखील सांगायचंय की तुमच्याकडे पीक पाण्याच्या पद्धती कशा आहेत, त्याच्यानुसार आपल्याला त्याच्यात बदल करून काही सांगता येतं. काही शेड्यूल असतील पिकांचे, कीटकनाशक, बुरशीनाशक, ते देखील मी सांगत जाईल त्याच्यामध्ये. त्यामुळे ते सांगत चला. आणि हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. साधारणपणे तुम्हाला अंदाज आला असेल की 12 तारखेपर्यंत मी अंदाज दिलेला आहे. त्यानुसार कामाचं नियोजन करा. म्हणून दुपारपर्यंत ह्या साधारणपणे जास्त हिट असल्यामुळे आणि थोडंफार बाष्प असल्यामुळे ह्या ऍक्टिव्हिटी ज्या बनतच राहणार आहे. तर मी सांगितलं दीपक जाधवने की 21 ते 24 पाऊस, तर परंतु तसं नसतं. मॉडेलमध्ये जर बदल झाला तर मला त्याच्यात बदल सांगावा लागतो. लक्षात घ्या, मॉडेल आहे या दिवसात प्री मान्सून ऍक्टिव्हिटी जे मान्सून पूर्व पावसाचा काळ आहे, त्याच्यामुळे याच्यात ऍक्टिव्हिटी ज्या वाढत असतात. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा. धन्यवाद.